स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने विधान भवनात सुनावणीसाठी लावली हजेरी। संविधानाचा फोटो असलेला टी शर्ट घालून कामरा विधान भवनात। सुषमा अंधारेही सुनावणीसाठी उपस्थित। पुढील सुनावणी 10 मार्चला। टिपू सुलतान आणि शिवरायांवरील विधानावरून हर्षवर्धन सपकाळ यांची अखेर दिलगिरी। तर टिपू सुलतान जिवंत असता तर पहिला वार सपकाळांवर केला असता, नितेश राणे यांची टीका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। पटेल, तटकरे, मुश्रीफ आणि पार्थ पवार उपस्थित। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची उद्या पत्रकार परिषद। अपघाताबाबत सर्व डिटेलमध्ये मांडणार। राजकारणापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित नाही, रोहित पवारांचा आरोप। अजितदादांच्या विमान अपघातात प्रकरणात मोठी अपडेट। अजितदादांच्या विमानात होते 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर। आगीत जळाल्यानं रेकॉर्डरचं नुकसान, मात्र रेकॉर्डरमधील समाचाराचा डेटा मिळवण्यात यश। वर्षभर तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याची माहिती। कौटुंबिक मतभेद असल्यानं आमदारांना समजून घेण्याचं सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं आवाहन। लिपिक लाच प्रकरणात संबंध नाही, मात्र मंत्री झिरवाळ यांचं स्पष्टीकरण। पक्षच काय तर सगळेच माझ्यासोबत, तर मंत्रालयातील धाडी मागे मुख्यमंत्री असेल असं वाटत नाही, झिरवाळ यांची माहिती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही। 12 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता। नवी मुंबईत मंत्री गणेश नाईकांविरोधात बॅनरबाजी। शिंदेच्या शिवसेनेनं बॅनरबाजीतून गणेश नाईकांना डिवचलं। स्मृतीभ्रंश झालेला स्वयंघोषित शिल्पकार अशा आशयाचे बॅनर। नवी मुंबईतील तळोजामध्ये कचरा टाकण्याच्या वादातून तिघांना मारहाण। 20 जणांच्या टोळक्याकडून काठी, पट्टा आणि खुर्च्या फेकून मारतानाचा व्हिडिओ समोर। चौघांवर गुन्हा दाखल। कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी लिहिलं पाकिस्तान सरकारला पत्र। अटकेत असलेल्या इम्रान खानला वैद्यकीय उपचार आणि मानवी मदत द्या, पत्रात उल्लेख। तर यादीत एकाही पाकिस्तानी खेळाडूचं नाव नाही। बांगलादेशमध्ये पंतप्रधान तारिक रहमान यांच्या मंत्रिमंडळात 2 हिंदूंना स्थान। निताई रॉय चौधरी आणि दीपेन दिवान यांना मंत्रिपद। T20 विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया बाहेर। आयर्लंड आणि झिम्बाब्वेचा सामना पावसामुळे रद्द। सामना रद्द झाल्यामुळे झिम्बाब्वेचा थेट सुपर 8 मध्ये प्रवेश।